भिवंडी तालुका के कुंभरपाड़ा परिसर में ओमकार मित्र मंडल द्वारा गणेश चतुर्थी पर हर वर्ष भगवान के मंदिर की प्रतिमा दर्शाई जाती है। ठीक उसी प्रकार इस वर्ष अहोबिलम मंदिर के मलोला नरसिम्हा भगवान की प्रतिमा दर्शाई गई है। माना जाता है अहोबिलम मंदिर भगवान नरसिम्हा के 9 रूपों को समर्पित अपने 9 मंदिरों के लिए प्रसिद्ध है। ज्वाला नरसिम्हा, अहोबिला नरसिम्हा, मालोला नरसिम्हा, क्रोड़ा नरसिम्हा, करंजा नरसिम्हा, भार्गव नरसिम्हा, योगानंद नरसिम्हा, छत्रवत नरसिम्हा और पावन नरसिम्हा। इनके दर्शन करने हेतु प्रतिदिन हजारों की संख्या में गणेश भक्त कुंभरपाड़ा के इस पंडाल में आ रहे हैं। इस अवसर पर गुरुवार दिनांक 4 सितंबर 2025 को श्री सत्यनारायण पूजा कर महाभंडारा का आयोजन किया गया। हजारों की संख्या में गणेश भक्तों ने प्रसाद का लाभ लिया। ओमकार मित्र मंडल के अध्यक्ष श्री नरेश एम झंपाल ने सभी गणेश भक्तों को गणेश चतुर्थी की शुभकामनाएं व्यक्त की। इस अवसर पर मंडल के उपाध्यक्ष श्रीकांत नक्का, सतीश दासरी, खजिंदार गिरीश झंपाल, शिरीष अडिगोपुल्ला व सभी मंडल के कार्यकर्ताओं ने सभी गणेश भक्तों का स्वागत किया। गणेश उत्सवाचा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन। आणि आम्ही ओमकार मित्र मंडळ गेले 34 वर्षापासून आम्ही उत्सव साजरा करतोय आणि तसंच उत्सव साजरा करताना आम्ही पारिवारिक म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती आणि साऊथचे मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर, अय्यप्पा मंदिर, गेल्या वर्षी नटराज स्वामी मंदिर आणि या वर्षी आम्ही अहोबिलमचा मंदिरचा प्रतिरूप बनवायचे प्रयत्न केलेला। यामध्ये खास करून ही अहोबिलम मध्ये ना नवनरसिम्हाचे मंदिर आहेत। तिकडे नवनरसिम्हाचे रूप आहेत। त्याच्यामधलं एक रूप आहे माहोला नरसिम्हा। ते रूप आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये म्हणजे नरसिंह स्वामीचे मांडीवर बसलेले गणपती बाप्पा आम्ही दाखवलेत। ते नरसिंह स्वामीचा एक माहोला नरसिम्हा अवतार आहे। आपल्या मंडळातर्फे कोणकोणते आम्ही दरवर्षी एक मोठा प्रमाणे भंडाराचं आयोजन करतो। त्याच्यामध्ये आम्ही बसून केल्याच्या पाण्यामध्ये जेवण वाढण्याचा प्रयत्न करतो। ते आपले पूर्वज कसा करायचे पूर्व टायमाचा ते आम्ही प्रयत्न करतो। सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये 1000 ते 1200 लोक आमच्याकडे दरवर्षी जेवायला येतात। तसंच मेडिकल कॅम्प वगैरे आम्ही आयोजित करतो आणि म्हणजे लहान पोरांसाठी गेम्स वगैरे ते पण आयोजित करतो। आपण गणपती बाप्पा काय शुभेच्छा देतो? सगळे देशवासींना एकच आहे, गणपती बाप्पा आलेले त्यांचे एवढाच शक्ती सगळ्यांना द्यावी। तसंच सगळे मिळून कुठला पण गोष्टीला ही मंडल आपला स्वातंत्र्याचा ह्याच्यामध्ये पण मंडळाचं योगदान होता गणपती उत्सवाचा। असंच काहीतरी पुढे करायचं असेल तर सगळे युवा येऊन ही मंडळ असे चालवून देशाला पुढे घेऊन जावं असा माझी इच्छा आहे। गणपती बाप्पा मोरया। आता ही गणेश उत्सव आले जवळ तर छोटे छोटे खड्डे बुजवायचं काम सगळ्यांनी घेतलेलं आहे। तसं तीच लक्ष घेऊन सगळीकडे सीसी रोडचं काम करून ही रोडचं काम पूर्ण संपवावे। महानगरपालिका आमदार निधी असू द्या कुठला पण निधीत ना ही रस्त्याचं काम पूर्ण व्हावी। भिवंडीची खड्ड्याची परिस्थिती सगळं जाम खराब आहे। आता गणपती आणताना 2-3 गणपती पडलेले पण आहेत। ही असे घटना पुन्हा नाही घटायला पाहिजे। म्हणून मी प्रशासनाला एकच विनंती करतो, रोडचे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करून घ्या। आता ही आम्ही कमीत कमी 34 वर्षापासून गणपती ठेवतो। दरवर्षी आमच्याकडे भरपूर लोक भिवंडीचे सगळे लोक इकडे बघायला येतात। दर दिवसाला कमीत कमी 5-6 हजार लोक आम्हाला दर्शन करून जातात। इकडे सगळ्यांना आम्ही येतात, त्यांना आमचे जेवढे पण व्हॉलेंटियर हँडल करतात चांगले ठिकाण ते पण खुश होतात। लांब लांबून येतात, कोणतरी टेमघर, बादवाड, कल्याण तिकडनं पण आमचे गणपती दर्शनाला येतात। आम्ही दरवर्षी असं साऊथ इंडियन सारं मंदिर आम्ही बनवतो। असे वेगवेगळे बनवतो ना तर भक्त म्हणजे चांगले वाढतात आणि त्यांना पण काहीतरी नवीन दाखवण्यासारखं आमच्याद्वारे जे काही होईल आम्ही म्हणजे प्रयत्न करतो आणि भक्त पण खूप उत्सुकाने आमच्या इकडे येऊन बाप्पांचे दर्शन करतात। सर्व भक्त गणेश भक्तांना एवढंच सांगते की प्रदूषणाचं म्हणजे भिवंडीमध्ये खूप कचरा म्हणजे
जिकडे तिकडे कचरा खूप होते. हे फक्त गणेश भक्तांनी भिवंडीकरांनी सगळ्यांनी की म्हणजे स्वच्छता राखावी आणि आपला भारत देश पण स्वच्छ ठेवावा ही माझी म्हणजे सगळ्यांकडे